तर गुड मॉर्निंग. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच. मला अचानक भारतात जावं लागतंय. तर माझी आजची फ्लाईट आहे 10 वाजताची. 3:15ची फ्लाईट आहे. मला 10 वाजता निघावं लागेल घरातून. US ला राहायचो त्यावेळी बरं होतं, एअरपोर्ट आमच्या जवळ होतं, 10 मिनटावर, पण 7 ते 8 मिनटावर होतं एअरपोर्ट. पण आता इथून एअरपोर्ट 1.5 तासावर आहे. तर त्यामुळे मला लवकर निघावं लागेल घरातून. आता मुलं झोपली आहेत. अनिकेतने उठून पोहे वगैरे केले, माझी आंघोळ वगैरे झाली, देवाची पूजा वगैरे झाली. आणि आता लास्टचं जे थोडंसं पॅकिंग राहिलं आहे ते करतो आहे. आणि भोवीला आज स्कूलला नाही पाठवलं. लास्टचं म्हणजे थोडं मी शॅम्पू वगैरे अनिकाचे घ्यायला विसरलेली नाही, म्हणजे मोठे होते ते, खूपच वेट जास्त होत होतं बॅगांमध्ये, म्हणून मग मी घेतले नव्हते. तर आता ट्रॅव्हल साईजच्या पाऊचमध्ये आता ते भरलेले आहेत. आणि आता ते पण घेते आहे, म्हणजे गेल्या गेल्या मला इकडे तिकडे नाचायला नको. आणि प्लस अनिकाचं थोडं गेल्या गेल्या ॲडजस्ट, तिला स्किनचे खूप लगेच ड्राय वगैरे होते, तिचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत, थोडी सेन्सिटिव्ह असल्यामुळे ती. तर अनिकेतने आता पोहे बनवून ठेवले आहेत, तर ते मी खाणे. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मुलांना उठवते, म्हणजे त्यांनाही व्यवस्थित आरामात भरवून नेता येईल. तर चला आता. आजोबांना अनिकाच्या लवकर लवकर बरं कर. माझ्या आजोबांना लवकर बरं करा. हो. आता आम्ही निघालो म्हणजे खूप वेळ झाला निघून अजून. कारण आम्ही पहिल्यांदा LA मध्ये राहायचो, तर एअरपोर्ट खूप जवळ होतं, 10 मिनटावर. इथे आता एअरपोर्ट 1 तासावर आहे. आणि जरा पाऊस खूप जास्त मिळाला वाटेत, तर अजून थोडंसं ट्रॅफिक लागलं. आणि आता फ्लाईट 3ची होती, आता ती 3:15ची झाली आहे. जराशी 15 मिनटं लेट झाली. पण मी असा विचार केलेला की आपण जरा अर्धा तास लवकर पोहोचू, म्हणजे आपल्याला जरा थोडा वेळ भेटेल. नाही तर काय होतं, बॅग चेक इन केलं की लगेचच सिक्युरिटीला जावं लागतं. मग म्हटलं मला भूवीसोबत जरासा वेळ मिळेल ना तिथे, म्हणून. पण नाही झालं ते. 12चाच टाईम दाखवतोय पोचायचा. आणि आता सगळ्यांना इंडियामध्ये वगैरे कॉल करून घेतले. प्रसन्नाला, म्हणजे माझ्या भावाला, घरी सासरी माहेर, असं दोन्हीकडे कॉल झाले. सगळ्या फ्रेंड्सला कॉल केले इथल्या. कोणाकोणाच्या स्वतः म्हणून कॉल येत आहेत, निघाली का वगैरे विचारायला. आणि आता मी पोचेन एअरपोर्टला. थोडी 14 मिनटंच राहिली आहेत पोचायला. आणि अनिका झोपली, कारण ती लवकर उठली, तिला सवय नाही लवकर उठायची, त्यामुळे ती झोपली. तर चला आता माझ्यासोबत मी जेवढं शक्य होईल तेवढं मी ट्रॅव्हल दाखवेनच माझं कसं होतं आहे ते. आम्ही वँकूवर एअरपोर्टला आलो. आमचं फर्स्ट टाईमच आहे ते, त्याच्यावर थोडासा पार्किंग करायला वेळ गेला. आणि आता पार्किंग म्हणून आता आम्ही जातो आहे. उवीने इथे घेतला आहे स्ट्रोलर, आणि कांचूने तिकडे ट्रॉली घेतली आहे. सो आता आम्ही जातो आहे डिपार्चर्सकडे. थंडी आहे खूप बाहेर. आधी स्वेटर्स आत टाकलेली, पण आता घालावी लागली. हां, इथून आत चल. दाब, बटन दाब तिथे. P3. हो. सो आता आम्ही डिपार्चरला चाललो आहे. थंडी आहे ना खूपच. ॲक्च्युली थोडं मध्ये आलोय इथे. एअर कॅनडाचं आहे ते शोधतोय. एअर कॅनडा नाही, एअर इंडियाचं चेक इन कुठे चालू झालं आहे ते. थोडं कन्फ्युजिंग आहे, कारण फर्स्ट टाईमच इथून ट्रॅव्हल करतोय ना, त्याच्यामुळे. विची थोडी कटकट सुरू झाली आहे. आता तिला समजायला लागलं आहे, तर थोडं कचकच करते. ॲक्च्युली आता आम्ही चेक इनला थांबलो. एअर इंडियाच्या काउंटरवर खूप गर्दी आहे, बाकी कुठे गर्दी नाही आहे, पण एअर इंडियाला खूप जास्त रश आहे. अनिका खा बाबू. भोवीला आता फायनल समजतंय तिला आता मम्मा जाणार आहे ते.
सो आता आमचं सिक्युरिटी चेक झालं आणि बॅगा गेल्या, मोठ्या बॅगा चेक इन झाल्या, 2च होत्या आणि हे आता राहिलेत. हे सगळं मला कॅरी करायचं आहे. बोर्डिंग बॅग आहे आणि आता चालली आहे मी सिक्युरिटी चेकला. तर दिल्लीचे बोर्डिंग पास पण मला आता इथेच दिलेले आहेत, पण मला कस्टम तिथे क्लिअर करावं लागणार आहे. सो चला, आता सिक्युरिटी चेक आलेलं आहे. सिक्युरिटी चेकपर्यंत अनिकेत आणि भोवी येऊ शकतात, त्याच्या आत नाही येऊ शकत. इथे एवढं तरी बरं आहे की इथपर्यंत येऊ शकतात. सो चला, आता मी इथून चालली आहे, भोवीला बाय बाय करते. तरी ते भोवीची रडारड चालू झालेली आहे आणि ती आधीच इमोशनल खूप झाली होती, पण ज्यावेळी तिला फायनली समजलं की मी चालली आहे तर त्यावेळी ती खूप रडायला लागली. मग अनिकेत पण तिला समजवत आहेत आणि मी काही जास्त रिॲक्ट नाही केलं, कारण मी केलं असतं तर ती अजून रडली असती. आम्ही बसलो आहे फ्लाईटमध्ये आणि आता टेकऑफ होईल फ्लाईट. खूप काही झाली आणि खूप गर्दी आहे. फ्लाईट पूर्ण पॅक आहे आणि एअर इंडियाची फ्लाईट काही इतकी खास नसते. चला, भोवी खूप रडते त्यामुळे मलाही जरा लक्ष नाही लागत आहे कसं तरी वाटतं. चला, आणि काही ते बसली आहे आणि आता स्टाफ येऊन गेला आणि काय बघते आणि का जस्ट जेवण आलं आहे. तर आता आम्ही सिलेक्ट केलेलं होतं नॉनव्हेज, म्हटले नाही मिळालं, व्हेजच आहे आता. ॲक्च्युली आता मी फ्लाईटमधून उतरलो आहे, पण स्ट्रोलर खूप वेळ झाला आहे, आलाच नाही आहे अजून, त्यामुळे स्ट्रोलरची वेट करतो आहे. आता आली आहे मी इमिग्रेशनसाठी. तर OCIच्या लाईनमध्ये थांबली आहे, कारण अनिकाचं OCI कार्ड आहे, त्याच्यामुळे OCI लाईन तिथे माझं पण होऊन जाईल. तर व्हीलचेअर आणि जिथे मुलांची लाईन आहे तिथे थांबली आहे. अनिका, सो आता बॅगेज काउंटरला आली, इमिग्रेशन झालं आणि आता बॅगेज घ्यायला आले. एक बॅग मिळाली, एक नाही मिळाली आणि अनिका खूप जास्त रडारड करायला लागली. तिला बाजूला उभं केलं तर. सो जस्ट आता आमचं इमिग्रेशन वगैरे झालं आणि आता आम्ही काय करायला बसलो, इंडियाला जायचं वेट करतोय. सो आता आम्ही दुसरी फ्लाईट घ्यायलासाठी इथे थांबलो आहे. मी आता जस्ट फ्रेश वगैरे होऊन झाली. खूप लांब होतं T2, तर चला आता दुसरी फ्लाईट घेण्यासाठी इथे थांबलो आहे. तर आता आम्ही इमिग्रेशनसाठी इथे बसलो आहे. वाजलेत 4, तरी 2-3 तास बसावं लागलं इथे. 5 तासाचा हॉल्ट असल्यामुळे सिक्युरिटीला आणि थोडा तेवढा टाईम गेला. सो आता 4:30ला बोर्डिंग चालू होईल, तिकडे लागलेली आहे. आता ॲक्च्युली पुढचं बोर्डिंग चालू झालं आहे. आम्ही एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि इथे अनिकाला ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे दिल्ली टू मुंबईवाल्या फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि इथे तिला ॲक्टिव्हिटीसाठी थोडंसं, आता इथे शुक्रवारने आयपॅड बघितलं, तर आता ते ॲक्टिव्हिटीसाठी ड्रॉइंग बुक करते ना. इथे आता मी नेक्स्ट फ्लाईटमध्ये बसलेली आहे, दिल्ली टू मुंबई. तर इथे अनिकाला खूपच झोप अनावर झाली तर ती झोपली आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. सो त्यामुळे फ्लाईटमध्ये पण ब्रेकफास्टला नॉनव्हेजमध्ये ऑमलेट आणि व्हेजमध्ये साबुदाणा खिचडी दिलेली होती. आणि आता फायनली आम्ही थोड्याच वेळात मुंबई एअरपोर्टला लँड होणार आहे. आणि नेहमी एवढं एक्सायटेड असतो आम्ही की ज्यावेळी मुंबई एअरपोर्टला फ्लाईट लँड होईल त्यावेळी, पण ह्यावेळी तसं नव्हतं. ह्यावेळी डोक्यात खूप सारे विचार चालू होते आणि आता बघू शकताय फायनली मुंबई एअरपोर्ट जवळ आलेलं आहे. फायनली 20 तासाची पहिली फ्लाईट, त्याच्यानंतर 5 तास दिल्लीला हॉल्ट आणि त्याच्यानंतर ही 2.5 तासाची फ्लाईट, असं मिळून 20, 25, 26, 27, 28 तास झालेत. स्ट्रोलरमध्ये बसवलं आहे, एक बॅग हातात घेतली आहे. अनिकाला स्ट्रोलरमध्ये बसवलं आहे, एक बॅग हातात आणि एक बॅग पॅक आणि अनिका. तर मी हळूहळू चालली आहे. मी पोर्टर बुक केला आहे, तो गेट नंबर 1ला आहे आणि माझा धीर येतो आहे गाडी घेऊन. तर इथूनच आम्ही आता गावी जायला निघू. तर पुढचे 10 तासाचा प्रवास. सो इथूनच मी डायरेक्टच गावी जाणार. तर पुन्हा गावी पोचेपर्यंत 10 तास, म्हणजे 20, 10, 30, 37 तासांचा माझा आजचा प्रवास होईल. बघू कसं झेपतोय तो. अनिका टरटेर करायला लागली आहे, त्याच्या पोटात दुखायला लागलं आहे. तर आता इथे मुंबई एअरपोर्टला माझा दीर न्यायला आला होता कार घेऊन आणि इथून आम्हाला पुढे 10 तासाचा प्रवास करायचा होता, तो म्हणजे आमच्या गावी मालवणला. कारण मला इथून डायरेक्ट मालवणला जायचं होतं. सो त्यामुळे आता तो 30 तास आणि हे 10 तास प्रवास करून आता आम्ही मालवणला निघालेलो आहोत. आता आम्ही थांबलो इथे वाटेत ब्रेकफास्ट करायला. 10 तासाचं ट्रॅव्हल
हॅलो. अनिका कंटाळली आहे ना. सो आता आम्ही जेवणासाठी थांबलोय राईट. सो आमचा अजून 30 तासाचा प्रवास हा 40 तासाचा होणार आहे आणि आता आम्ही इथे जेवणाचा स्टॉप घेतला आहे ना. तर आता फायनली 40 तासाचा प्रवास करून आम्ही घरी पोचलेलो आहोत. आणि ज्यावेळी मी इंडियामध्ये येते त्यावेळी नेहमी अनिकेतचे आई पप्पा औक्षण करून घरी घेतात आणि मी नेहमी म्हणजे मुंबईला उतरते. फर्स्ट टाईम मी डायरेक्ट माझ्या घरी गेलेली आहे. आणि अनिका बघू शकताय, अनिका हसते त्यांच्यासोबत, म्हणजे थोडीशी शाय झालेली आहे ती, पण तिने ओळखलेलं आहे. तर अशा प्रकारे माझा कॅनडा टू इंडियाचा प्रवास इथे झालेला आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हाही व्हिडिओ मी इथे संपवते आहे. माझा अनिकासोबतचा प्रवास एकट्याने होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.